मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनही तुमच्या खात्यावर आले नसतील तर तुम्ही 4 प्रकारे तक्रार नोंदवू शकता. त्यानंतर 2 ते 4 दिवसात तुमची तक्रार सोडवली जाईल. या व्हिडिओमध्ये आपण तक्रार कशी नोंदवावी हे सविस्तर पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तर सर्वप्रथम जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तरच तुम्ही ही तक्रार नोंदवू शकाल. ज्या महिलांना अजून एकही हप्ता जमा झाला नाही त्यांनीच ही तक्रार करायची आहे. पहिली पद्धत आहे व्हॉट्सअप हेल्पलाईन. त्यासाठी 9861717171 हा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करा व व्हॉट्सअप मध्ये जाऊन या नंबरवर हाय असा मेसेज करा. हा नंबर ऑटोमॅटिक असल्यामुळे तुम्हाला आपोआप रिप्लाय येईल आणि तुम्हाला काही टाईप करायची गरज नाही. तुम्हाला जे ऑप्शन दिसतील त्यावर क्लिक करत जायचं आहे. इथे तुम्हाला भाषा निवडायची आहे. त्यानंतर निवडा या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा विभाग निवडा. जर तुम्हाला तुमचा विभाग माहित नसेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट मध्ये टाका. आम्ही त्वरित तुम्हाला तुमच्या विभागाचं नाव सांगू. त्यानंतर विभागवर क्लिक करून सेंड करा. त्यानंतर पुन्हा निवडा या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जर दिलेल्या यादीत तुमचा जिल्हा नसेल तर इतर मतदारसंघावर क्लिक करा आणि पुन्हा निवडा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा दिसेल. त्यावर क्लिक करून सेंड करा. त्यानंतर तुम्हाला पुरुष अथवा स्त्रीवर क्लिक करून सेंड करायचे आहे. त्यानंतर सिलेक्ट हिअर वर क्लिक करून तुमचे वय निवडायचे आहे. यानंतर योजना सिलेक्ट करायची आहे. तर आपण लाडकी बहीण योजनेवर क्लिक करून सेंड करूया. इथे तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल काही माहिती असलेला मेसेज येईल. त्यात पात्रता, कागदपत्रे, अर्ज भरण्याची लिंक अशी माहिती मिळेल आणि शेवटी सिलेक्ट हिअर वर क्लिक करून मदत या ऑप्शनवर क्लिक करून सेंड करायचं आहे. इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील तर जो पर्याय तुमच्या तक्रारीला योग्यपणे दर्शवतो तो पर्याय सिलेक्ट करून सेंड वर क्लिक करायचा आहे. यानंतर तुम्हाला तक्रार नोंदवली असा मेसेज येईल आणि लवकरच तुम्हाला फोन येईल आणि तुमची तक्रार सोडवली जाईल. यानंतर आपण दुसरी पद्धत पाहणार आहोत ज्या तुम्ही 181 या नंबरवर फोन करून तुमची तक्रार नोंदवू शकता. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा फोन लागणार नाही किंवा व्यस्त लागेल कारण भरपूर जण या नंबरवर फोन करत असतील. त्यामुळे तुम्हाला सतत या नंबरवर फोन लावत राहायचा आहे. यानंतर आपण तिसरी पद्धत पाहणार आहोत ज्यामध्ये शक्तिदूत ऍप द्वारे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. जर हे ऍप चालत नसेल तर प्ले स्टोर मध्ये जाऊन हे ऍप अपडेट करून घ्यायचे आहे. आणि चौथ्या पर्याय तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन तक्रार नोंदवू शकता किंवा तुम्ही जिथे फॉर्म भरला आहे तिथे जाऊन त्यांची मदत घेऊ शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल आणि तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक असेल आणि डीबीटी इनेबल असेल तरच तुम्ही तक्रार नोंदवा, अन्यथा तक्रार नोंदवून काही फायदा होणार नाही. या पलीकडे आणखी काही वेगळा प्रॉब्लेम तुम्ही फेस करत असाल तर नक्की कमेंट करा. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. थँक्यू.